म्हणजे जवळपास 3 महिन्यापासून आमचं हे प्रत्येक एरियामध्ये जाऊन जनजागृती जे करायची आहे दूध भेसळी विरोध किंवा जे लोकांना पाहिजे की मिनिमम एवढे फॅट प्रोटीन चांगलं दूध पाहिजे ते भेटतं का नाही ते आम्हाला कस्टमरला आम्ही जागेवर दाखवून देतोय. तुम्ही तुमचे घरचं दूध घेऊन या, आमच्याकडे चेक करून घ्या. आमच्याकडे अद्ययावत मशिनरी घेऊन आलेलो आहे, जसं की इंडोफॉसचा मिल्क अॅनालायझर आहे. तो फॅट येथे प्रोटीन आणि अडल्ट्रेशन काय असेल तो डिस्प्ले करतो, क्लिअर कट आपल्या स्क्रीनवर देतो. त्याच्यासोबत आमच्याकडे NDDB रेकमेंडेड अडल्ट्रेशन किट आहे. त्या किटमध्ये सुद्धा आपण केमिकली भेसळ अॅनालाइज करतो. त्यासोबत रॅपिड किट बी घेऊन आलेलो आहे आम्ही, की त्याच्यामध्ये आपण स्ट्रीप टाकली की कलर चेंज झाला की ते आपल्याला जागेवर याच्यामध्ये मिल्कमध्ये काय अडल्ट्रेशन आहे. फॉर एक्झाम्पल माल्टोडेक्स्टिनचं त्याचं केमिकल अॅनालिसिस नाही राहत, तर त्याच्यासाठी स्ट्रीप डेव्हलप केलेली आहे. तर ती स्ट्रीपमध्ये आपल्याला NDRI करणारी ही स्ट्रीप डेव्हलप केलेली आहे. तर या स्ट्रीपनुसार आपल्याला इमिजिएट अडल्ट्रेशन माहीत पडतो. तर हे असं एक आम्ही प्रोग्राम ठेवला जनजागृती आहे की तुम्ही तो सॅम्पल घेऊन या, आमच्याकडे तपासून घ्या. आम्ही तुम्हाला सांगणार हे दूध कसं आहे, आम्ही तुम्हाला समजावून सांगणार की या दुधामध्ये फॅट किती पाहिजे, प्रोटीन किती पाहिजे, अडल्ट्रेशन नाही पाहिजे, काय नाही. कारण की कस्टमरला माहित नाही राहत काही गोष्टी. ते म्हणतात बस साहेब काही नाही ना, ठीक आहे 2 फॅट असलं तरी चालतं, 1 फॅट असलं तरी चालतं. अरे तुम्ही पाणी कशाला पिताय, चांगला दूध घ्या, चांगला घ्या. आम्ही हे नाही म्हणत की आमचा ब्रँड चांगला आहे, चांगल्या ब्रँडचा आम्ही चांगल्या ब्रँडचा बी दाखवून देतो. आणि त्यासोबत आम्ही आमचं जे देवगिरी महानंद आहे याचा सुद्धा एक प्रचार करतोय की हे आपलं लोकलचा ब्रँड आहे. हे छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यामध्ये आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरी जे दूध गोळा करतात प्रत्येक गावामध्ये, ते दूध आपल्याकडे दुसऱ्या दिवशी म्हणजे सकाळी येतं आणि त्याच दिवशी इव्हिनिंगला कस्टमरकडे पॅकिंगला येतं. म्हणजे एकदम ताजा दूध जे म्हणतात, सगळे ऍडव्हर्टाइजमेंट करते अमूल ताजा, सगळं ताजा. अमूल येतो 1400 किलोमीटरनी आणि काय म्हणतो अमूल ताजा, हे पॉसिबल नाहीये. हे ताजा काय आहे, हे इमिजिएट ताजा आहे. तो संध्याकाळी निघला आणि सकाळी कस्टमरचे चहाचे म्हणजे भांडेमध्ये आहे तो ताजा आहे. तर हे आपला ताजा दूध आहे, लोकलचं दूध आहे. कारण की यायला वेळ नाही लागत. विथिन 2 आवर डिस्टन्स मध्ये आपला सगळा जिल्हा कव्हर होऊन जातं. तसं आमचं गांधीला प्लांट आहे आणि 5 चिलिंग सेंटर आहे. तिला आम्ही लवकरात लवकर दूध आपल्याकडे यावं आणि चांगले क्वालिटीचं यावं म्हणून ही सगळं असा ऍडव्हान्स सिस्टम करून ठेवलेली आहे. तर या हिशोबाने आम्ही एक प्रचार सुद्धा करतोय. तर दुधामध्ये जसं पाहिलं जातं सर की अनेक दूध कंपन्या दूध जास्त दिवस टिकावं म्हणून त्यामध्ये केमिकल टाकतात. राईट तोच माझा प्रश्न आहे ना. 1200-1500 किलोमीटरहून नगरहून आणि इकून तिकून दूध येतं, तर मग टिकतं कसं आहे? तुमच्या घरी टिकतं का दूध? नाही टिकत. तुम्ही गरम करून नाही म्हणते, या 2 दिवसानंतर ते खराब होऊन जातं. काय भानगड आहे? तर हे एक विचार करायची गोष्ट नाही. एवढं लांबून दूध येतं ते कसं येतं? आता नगर जिल्ह्यामधून येतं, तिथून बी टाइम येतं, लांबून येतं. मी काय नाव घेत नाही काही ब्रँडचं येतं त्याचा, बट याच्यामध्ये सगळ्यात डेंजरस जे प्रिझर्वेटिव्ह ऍडेड असतात ते असल्यामुळे दूध टिकतं. आणि जे लोक जे म्हणतात गरम दूध देतात, काही लोक रोडवर घेऊन बसतात गरम दूध, ते गरम दूध बी खराब का नाही होत? प्रिझर्वेटिव्ह याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, स्टोर बिलो 5 डिग्री सेल्सिअस. तो टेम्परेचर आपल्याला मेंटेन करणारच आहे. ग्राहकाला बी, कस्टमरला बी, दुकानदाराला बी, डेअरीला बी, सगळ्यांना तो टेम्परेचर अचीव नाही केला का हा खराब होणार. आणि खराब नाही झाला तर मग याच्यामध्ये काहीतरी गडबड. आज किती ग्राहकांनी इथं तपासणी केली दुधाची? जवळपास सर आतापर्यंत 18 ग्राहक झालेले आहेत. 18 ग्राहक मध्ये शक्यतो सगळ्यामध्ये पाणीचं प्रमाण इतकं भयंकर आहे की लगे बफेलो मिल्क म्हणतात. मी 80 रुपये लिटर बफेलो मिल्क घेतो आणि ते 80 रुपये लिटरचे बफेलो मिल्कला फॅट लागतो 2.9. FSSI ची रिक्वायरमेंट सुद्धा मिनिमम 6.5 ची आहे, पण हे काय 6.0 ची आहे. पण हे बफेलो मिल्क म्हणून 3.0चं दूध पाजतात, जे की गाईचं दूध सुद्धा नाही आहे. तर असं लोकांची फसवणूक होत आहे. जास्त पैसे घेऊन असं दुय्यम क्वालिटीचं दूध लोकांना देण्यात येत आहे. तर हे आमचं जनजागृती आहे की बाबा तुम्ही चांगलं दूध घ्या. तुम्ही बघा दुधामध्ये काय पाहिजे काय नाही पाहिजे, तुमच्या हिशोबाने बघा. लहान बाळ असेल त्याच्यासाठी एक व्हेरियंट आहे आमच्याकडं डबल टोन, त्याच्यामध्ये फॅट कमी असतात, ते एकदम उत्तम. जे हेवी वर्कआउट करतात किंवा दोन्ही पर्पज होणार त्यांच्यासाठी स्टँडर्ड आहे. आणि गोल्ड मिल्क आहे म्हशीचं, याच्यामध्ये तुमचा दुधाचं बी चहा पाणी दूध होऊन जातं, त्यासोबत क्रीम निघली तरी तुपाचं बी तुमचं खूप प्रमाणात तूप निघतं या प्रकारे. आणि सगळ्यात बेस्ट डेली यूज साठी हे फ्रेश टोन मिल्क आहे, काऊ मिल्क. हे आमचे वेगवेगळे प्रकारचे मिल्क आहे, हे आम्ही सगळे ग्राहकांना शो करतोय. आपल्या सुविधानुसार आपल्यानुसार तुम्ही कोणताही निवडा आणि ते बघा. आपलं नाव सांगा. तर माझं नाव विजय वर्मा आहे, मी QC ऑफिसर.
नमस्कार, मेरा नाम सुरेश पहाड़िया है, मैनेजिंग डायरेक्टर छत्रपति संभाजीनगर जिला दूध संघ। हमारा कॉमन ब्रांड है देवगिरी महानंद। तो पर्पज मैं एनडीडीबी की तरफ से आया हूँ। पर्पज ये है कि हमारा जो है यहाँ का जो ग्राहक है, क्या उसको दूध के बारे में पता है, जो दूध वो खरीद रहा है उसके बारे में क्वालिटी क्या है, क्या सभी को जन जागृति है। तो मैंने सबसे ज्यादा पाया कि यहाँ खुला दूध ज्यादा बिकता है। ओपन दूध, जो खुला दूध मिलता है, पैकेट का दूध थोड़ा कम मिल रहा है। तो सबसे ज्यादा जो है हमने यहाँ पे, जो आपने जब सबसे प्रश्न पूछा कि कितने लोग यहाँ पे विजिट किए, तो हमने टोटल मिला के अभी तक 11 प्रोग्राम कर लिए हैं पूरे शहर भर में। और आज का जो प्रोग्राम हुआ है वो भी काफी ज्यादा लोग आए यहाँ पे। कुल मिला के 150 से 200 लोग के बीच में यहाँ पे लोग आए और 50 के आसपास दूध के सैंपल लेके आए हैं हमारे पास। तो हमने उनको ये बताया कि जो दूध है, आप यहाँ पे मशीन रखी हुई है हमने, जो 45 सेकंड्स में ये रिजल्ट दे देती है। दूध में फैट और एसएनएफ दो घटक होते हैं, दो घटक होते हैं, उसी से क्वालिटी निर्धारित होती है। और दूसरा, दूध में कोई भेसळ नहीं होनी चाहिए, कोई मिलावट नहीं होनी चाहिए। तो इसके आधार पे ये मशीन 45 मिनट में तय कर देती है कि दूध में कितना पानी मिला हुआ है या भेसळ मिली हुई है। तो बहुत अच्छा मशीन है। और उसमें हमने ये पाया कि बहुत सारे जो खुला दूध लेके आए हैं वो उसकी क्वालिटी लगभग 99% सैंपल है वो फेल है। कैसे फेल है? जो हमारे अभी कुलिक ने बताया, भैंस के दूध में 6% फैट होना चाहिए और यहाँ पे जो हमने मिला 4 से 4.5% के बीच में मिला। दूसरा, भेसळ की अगर बात करें तो कुछ सुक्रोज मतलब शक्कर भी मिली है और कुछ में माल्टोज के भी सैंपल मिले हैं। इसके अलावा हमने और भी टेस्ट करने की कोशिश किया है। तो भेसळ से ज्यादा जो खुला दूध है उसमें लोगों को जागृति नहीं है। खुला दूध, भैंस का दूध 80 रुपए में वो खरीद रहे हैं और ये जान के कि वो दूध शुद्ध है और प्योर है और फ्रेश है। लेकिन क्या वाकई में वो फ्रेश है? हमने यहाँ पे उनको आके बताया, हमने बोला कि हमारी मशीन बताए कि हम नहीं बताएंगे। तो मशीन से आके उनको टेस्ट करके उनको खुद से दिखाया और वो काफी नाराज लगे। जिनसे वो दूध खरीदते हैं उनके प्रति वो काफी नाराज लगे। उनका कहना है कि 80 रुपए में दे रहा हूँ और मुझे क्वालिटी मिल रही है जो गाय का दूध भी नहीं है उससे भी कम क्वालिटी मिल रही है। तो मेरा ये मानना है इस प्रोग्राम के माध्यम से मैं अपने ब्रांड की कोई तरफ से कोई ऐसा वो नहीं कर रहा हूँ, लेकिन जन जागृति मेरा अभियान है और हम उसमें आगे भी हम करते रहेंगे। और इसमें जितने ज्यादा जागरूक होंगे उतने ज्यादा लोगों में ये जागरूकता आएगी और उनको सही दाम पे सही क्वालिटी मिलेगी। यही हमारा मकसद है। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर मध्ये हडकोट टीव्ही सेंटर येथे आज जे काही देवगिरी महानंद जिल्ह्याच्या वतीने इथे त्यांनी स्टॉल लावून दुधामध्ये आता सध्या जे काही दिवाळीच्या याच्यामध्ये जास्त भेसळीचं प्रमाण वाढतं, तर ते लोकांसमोर त्यांनी ते सगळं दाखवून दिलं की बा याच्यामध्ये म्हणजे भेसळ कशा प्रकारे होते आणि लोकांच्या काही समस्या या आपल्या रोडवर सुटल्या जातात। तर देवगिरी महानंदच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हणलं तर गेल्या जवळजवळ 15 वर्षापासून आम्ही देवगिरी महानंदचे आमचे संबंध आहेत। आपण छत्रपती संभाजी महाराज जयंतीला आपण त्यांच्याकडूनच लस्सीचं जवळजवळ 3000 लस्सी पाकिट आपण वाटप करतो आणि दूधही त्यांचं चांगल्या क्वालिटीचं आहे आणि चांगला राहील। छत्रपती संभाजीनगर मध्ये त्यांच्या या दूध आणि बाकीच्या उत्पादनामध्ये चांगली भरभराटी हो हीच मी शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। शुगर स्लिप आहे आणि माल्टोज स्लिप आहे। शुगर माल्टोज आम्ही इथं बघून घेतो, बाकी फॅट एसएनएफ जे आहे एनालायझिंग याच्यामध्ये ते कलर वर कॉम्बिनेशनवर दाखवतो की पॉझिटिव्ह आहे किती पर्सेंट मध्ये याच्यामध्ये जे शुगर आणि माल्टोज एडिशन आहे। जेवढा कलर डार्क होईल तेवढे पर्सेंट मध्ये ते ऍड होईल। याला 5 मिनिटं वेळ आहे। 5 मिनिटांमध्ये 3 ते 5 मिनिटांमध्ये कलर चेंज होऊन जाते। ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण त्याच्यावर इझिली आपल्याला डिटेक्ट होऊन जातात। ओके सर, कलर चेंज नाही झाला हे ठीक आहे।
ग्रीन हुआ है ना, दिखा दो। पॉझिटिव्ह गाईस. तुम्ही बघा, तुम्ही पण बघा, तुम्ही बघा. हे बघा, हे निगेटिव्ह आहे आणि हे पॉझिटिव्ह. हे निगेटिव्ह असतं आणि हे जेवढं ग्रीन होणार, जेवढं ग्रीन होत जाणार तेवढा त्याच्यामध्ये साखरचं प्रमाण वाढत जाणार. किती पर्सेंट आहे आता? जवळपास 1% पर्यंत चाललंय. अभी डाला है ना, सेम टेम्परेचर उनके सामने वो चले गए. त्याला काय इश्यू केला? Right now and press the bell icon. Never miss an update.